षटकार हॅट्रिक साठी जवळपास 1000 रुपयाचं पारितोषिक नक्कीच अक्षय म्हात्रे यांच्याकडून दिलं जाणार आहे. नक्कीच त्यांचं देखील कौतुक करणार, कारण कालच्या रजनीमध्ये देखील त्यांनी विकेट हॅट्रिक साठी तब्बल 1000 रुपयाचं पारितोषिक दिलं. चला 12वा खेळाडू मोठी जुई संघ आपला 12वा खेळाडू अजूनही आमच्या डगआउट मध्ये आमच्या आलेला नाही आला 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 ज्याची आम्ही वाट पाहत होतो तो 12वा खेळाडू जरूर आला. कारण की 12वा खेळाडू कंपल्सरी आहे. तुम्हाला पाणी लागलं, एखादा इंजर्ड झाला तर तोच खेळाडू मैदानामध्ये जाईल. यावेळेला पुन्हा एकदा डोंगरी गावातील 2 महाशक्ती नक्कीच अनुभवानच म्हणून मी मैदानामध्ये जात आहेत. कारण की अगदी एका बाजूला राज म्हात्रे आहे आणि एका बाजूला, कारण की नक्कीच या दोन्ही खेळाडूंची खासियत आहे अगदी धरठोक फलंदाजी, प्रत्येक चेंडूला बदलून काढायचं. हीच शैली या खेळाडूंची आम्हाला पाहायला मिळाली आहे. परंतु पाहूया, कारण की दोन्ही संघ अगदी तुल्यबल्ले आहेत. कारण की नक्कीच आजच्या दिवसामध्ये 10 संघातून हे 2 अव्वल संघ या अंतिम सामन्यामध्ये दाखल झालेत. नक्कीच श्रिया जयप्रकाश पाटील यांच्या माध्यमातून नक्कीच जो खेळाडू षटकारांची हॅट्रिक मारणार आहे त्या खेळाडूला तब्बल अक्षय म्हात्रे यांच्या माध्यमातून 1000 रुपयाचं पारितोषिक दिलं जाणार आहे. कौतुक करणार आहे की काल देखील त्यांनी 1000 रुपयाचं पारितोषिक मनीष पाटील या गोलंदाजाला दिलं होतं की ज्यानं विकेट हॅट्रिक संपादन केली होती. मॅच ऑन होते. गोलंदाज प्रदीप गोलंदाजीच्या ट्रॅकवरती दाखल झाला आणि त्याची गोलंदाजी तोडण्यासाठी चंदन घरात स्ट्राईक वरती आपल्याला पाहायला मिळतो. यावेळेला पहिला चेंडू जोरदार कडा प्रहार केला आणि हा चेंडू मात्र अडवला गेला. दरम्यानच्या काळामध्ये या चेंडूवरती तब्बल 2 धावा मिळण्याची शक्यता आणि 2 धावा मिळाल्या देखील आहेत. त्यामुळे या 2 धावाने इथं नक्कीच अकाउंट ओपन केला. धावफलकाचं दारिद्र्य इथं उघडलं गेलं, कारण की ही सर्वात मोठी मॅच आहे आणि ही मॅच जिंकणारा खेळाडू संघ नक्कीच येथील एका चमचमत्या ट्रॉफीचा मानकरी होणार आहे. प्रत्येकाने स्वप्न पाहिलं, परंतु त्याचं स्वप्न पूर्ण होणार की जो उघड्या डोळ्याने स्वप्न पाहणार आहे. यावेळेला फटका अगदी चांगला आहे, परंतु क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात आहे. त्यामुळे इथं पहिला हादरा, पहिला दणका बसलाय, पहिला मावळा बुजवून खाली पडतोय. नक्कीच सिया जयप्रकाश पाटील यांच्या माध्यमातून जो खेळाडू षटकारांची हॅट्रिक मारेल त्याला तब्बल 1000 रुपयाचं पारितोषिक अक्षय म्हात्रे यांच्या माध्यमातून दिले जाणार आहे. इनेट नंबर 3 फलंदाज यत्नेश पाटील मैदानामध्ये येतोय. कारण की नक्कीच सामना 3 षटकाचा, म्हणजे प्रत्येक चेंडू हा पॉवर प्ले प्रमाणेच खेळावा लागणार आहे. कारण की या 18 चेंडूंसाठी आपण पाहतोय दरम्यान यज्ञेश साठी देखील षटकार हॅट्रिक साठी परेश घरत यांच्याकडून तब्बल 1000 रुपयाचं पारितोषिक लागला आणि यज्ञेशच्या बॅट मधून हा येतोय धमदार चौकार. नक्कीच रॅचच्या बॅट मधून हा चौकार येतोय, परंतु बक्षीस मात्र यावेळेला आपल्याला पाहायला मिळते परेश घरत यांच्या माध्यमातून यज्ञेशसाठी लावलं जात आहे. जर षटकार हॅट्रिक जर यज्ञेशने मारली ना तर त्याला तब्बल रोख रक्कम 1000 रुपयाचं पारितोषिक दिलं जाणार आहे. दरम्यान थोडंसं बक्षिसामध्ये बदल, एक षटकार मारला तर सिया जयप्रकाश पाटील यांच्या माध्यमातून 100 रुपये दिले जातात आणि षटकार हॅट्रिक साठी 1000 रुपये दिले जाईल.
यावेळेला पुन्हा एकदा टाळ्यांचा कडकडाट मैदानाच्या चौबाजूने यायला लागला, कारण की इथं मात्र अक्का देवी चॅम्पियन मोठी जुई संघ खेळतोय. कारण की अजूनही जवळपास प्रेक्षक आपल्या घरी गेलेले नाही आहेत, कारण की जे प्रेक्षक शिल्लक आहेत ते बहुतेक मोठी जुई गावातीलच आणि डोंगरी गावातीलच आपल्याला पाहायला मिळत आहेत. यावेळेचा फटका चांगला आहे, धाबात होण्याची शक्यता, आणि इथं पहा राज मात्रे होतोय धाबात. खऱ्या अर्थानं ज्या खेळाडूवरती इथं मात्र डोंगरी संघाची भिस्त होती, मोठे मोठे फटके त्याच्या भात्यामध्ये होते, तो खेळाडू मैदानाच्या बाहेर जाणं म्हणजे धोक्याची घंटा मात्र वाजू लागली ती डोंगरी संघासाठी. परंतु इथं मात्र एकाला झाकावं आणि दुसऱ्याला पाहावं, त्याचाच बंधू की ज्यानं अगोदरच्या मॅच मध्ये निशिकांत म्हात्रे यावेळेला मैदानामध्ये येतोय, 37 धावांची दमदार खेळी केली होती, तोच खेळाडू यावेळेला मैदानामध्ये दाखल झाला, ज्याचं नाव आहे निशिकांत, ज्याला प्रेमाने भाऊ देखील म्हटलं जातं. परंतु इथं मात्र सर्वांच्या नजरा मात्र यज्ञेश्वरती असेल. अगदी भरदार देहयष्टी असलेला खेळाडू आहे, ज्याचं नाव आहे यज्ञेश पाटील. यावेळेला घरंगळत चेंडू मात्र बॅकवर्ड पॉइंट मध्ये जात असताना आपण पाहिलं तर एक क्षेत्ररक्षक चेंडूवरती येतोय, एक धाव इथं यज्ञेशला मिळते आणि डोंगरी संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली आहे ती पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर जवळपास 2 गडी बाद 7 धावा. उद्या 8चा आहे, पण उद्या 2 मॅच एक्स्ट्रा निशिला पण तुम्ही उद्या लवकर बघतो या, फक्त याला 500 का 1000 मी काय म्हणते उद्या बेंडकलला सोनार आहे, उद्या सामना पहिला बॉल 7 वाजता परफेक्टच पडणार आहे, 4 ओव्हर गेले. नक्कीच मी विनंती करतोय जे प्रेक्षक लाईव्ह हा सामना पाहतात त्यांना विनंती असेल की जो पहिला सामना होणार आहे सोनारी आणि बेंडकल 7 वाजता रिपोर्ट करायचा आहे, आणि आता सामना 4 षटकांचा खेळवला जाईल याची नोंद घ्यायची आहे. त्यामुळे या दोन्ही संघांना विनंती की तुम्हाला 7 वाजता रिपोर्ट करणं गरजेचं असेल. दरम्यान परेश गरत यांच्यामधून प्रत्येक षटकारासाठी यज्ञेशला 500 रुपयाचं पारितोषिक दिलं जाणार आहे. नवीन गोलंदाज प्रवीण कामोटकर, कारण की पहिला चेंडू आपण पाहतोय खेळाडूला बीट केला आणि या खेळाडूनं खऱ्या अर्थानं अगदी कमाल केली आहे. उरण प्रीमियर लीग मध्ये सर्वाधिक किमतीमध्ये या खेळाडूला विकत घेतलं म्हणजे नक्कीच नामांकन मिळालं होतं. तो खेळाडू मात्र अगदी दमदार कामगिरी या मैदानामध्ये करताना आपल्याला पाहायला मिळतो. यावेळेला शरीराचा वेध घेणारा बिग शाउट अपील, परंतु पंचांनी ते अपील फेटाळून लावलाय. उत्साह जास्त होता, आत्मविश्वास कमी होता, त्यामुळे इथं मात्र दरम्यानच्या काळामध्ये एक धाव नक्कीच पळून काढून गेली. धावसंख्या 1 ने पुढे सरकली, 8च्या घरात धावसंख्या. परंतु इथं संघर्ष करावा लागणारा, कारण की धावांचा डोंगर तुम्हाला रचावा लागणार आहे. कारण की आपण पाहतोय की मोठी जुई संघ म्हणजे अगदी खतरनाक फलंदाजाची भरणा असलेला संघ आहे, ज्यामध्ये निनाद आपल्याला पाहायला मिळतोय, अंकेश कामोटकर आपल्याला पाहायला मिळतोय, निमिष आपल्याला पाहायला मिळतोय. म्हणजे नक्कीच अगदी भरदार, कारण की त्यांची सर्वात महत्वाची प्रॅक्टिस आणि त्यांच्या प्रॅक्टिसच्या जोरावरती त्यांची फलंदाजी दमदार होताना. यावेळेला रिवा स्वीप, दुधारी तलवार, आणि जवळपास मिळवला हा दणदणीत चौकार. आणि आज या खेळाडूनं खऱ्या अर्थानं कमाल केली आहे. दरम्यानच्या काळामध्ये अगदी देखणा चौकार पाहायला मिळतोय, कारण की या खेळाडूने खऱ्या अर्थानं जवळपास त्याच्या बॅटमधून 7वा रिवर्सचा चौकार आपल्याला पाहायला मिळाला. गेल्या मॅच मध्ये जवळपास ज्यानं 6 रिवर्सचे चौकार मारले होते
आणि याही मॅच मध्ये एक चौकार म्हणजे आतापर्यंत आपण पाहतोय जवळपास आजच्या रात्रीतील 7वा रिवर्सचा चौकार ज्याच्या बॅट मधून आलेला आपल्याला पाहायला मिळतोय आणि तो कोणाला लगावला तर प्रवीण कामोडकर सारख्या अगदी नामांकित गोलंदाजाला यावेळेला समोरच्या बाजूने हिट केला चेंडू इथं मात्र चेंडू हातातून सुटलाय जवळपास 2 धावा मिळण्याची शक्यता कॅच सुटा माणूस सपना तुटा आणि आपण पाहिलं की जवळपास सीमा रेषेजवळ आणि कॅच सुटलाय तरी सुद्धा टाळ्यांचा गजर कारण की हा कॅच सुटल्यानंतर देखील जवळपास 4 धावा आपल्या संघासाठी वाचवण्यामध्ये यश मिळालेत त्यासाठी नक्कीच त्या खेळाडूचं देखील कौतुक केलं जात आहे या 2 धावांनी धावसंख्या धावपलकावर आपल्याला पाहायला मिळेल ती तब्बल 14 धावा ऑन बोर्ड आपल्याला पाहायला मिळत आहे दरम्यान क्षेत्ररक्षणामध्ये बदल यावेळेला फ्लिपचा फटका आपल्याला पाहायला मिळतोय क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात आहे शॉट फाईन लेगला त्यामुळे एकच धाव इथं निशिकांतला मिळणार आहे एक चेंडू शिल्लक आहे अजूनही या षटकातील आपण पाहतोय की क्षेत्ररक्षणामध्ये अंकश मात्र सिल्ली मिड ऑफला आपल्याला पाहायला मिळतोय यावेळेला स्क्वेअर ऑफ द विकेट येऊन मारण्याचा प्रयत्न फसला चेंडू मात्र यष्टीरक्षकाच्या हातामध्ये जाऊन बसला त्यामुळे निर्धाव चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय षटक संपतोय दुसरं आणि या दुसऱ्या षटकाच्या अखेरीस धाव संख्या आपण पाहिली तर 15 धावा शेवटचं अंतिम षटक आणि या अंतिम षटकामध्ये मात्र हाणामारी करावी लागेल एक धावांचा डोंगर तुम्हाला रचावा लागेल कारण की असं म्हटलं जातं मंजिलें उन्हें कोई मिलती है जिनके सपनों में जान होती है पंखों से कुछ नहीं होता हौसलों से उडान होती है नक्कीच स्कोर चांगला जाईल 15 धावा झाल्यात धाव फलकावरती कारण की नक्कीच क्रिकेट खेळत असताना आपण कॅल्क्युलेटेड गेम खेळणं देखील गरजेचं असेल नक्कीच तुम्ही खेळा जरूर परंतु समालोचकाच्या स्कोर वरती देखील तुमची नजर तुमचे कान असणं गरजेचं आहे 15 धावा झाल्यात शेवटचं अंतिम षटक आणि ते टाकण्यासाठी पाहूया कुठला गोलंदाज येणारा दीप गोलंदाजीसाठी येतोय आणि या शेवटच्या षटकामध्ये मात्र अगदी तुफानी फलंदाजी इथं मात्र करावी लागणार आहे कारण की हा सामना महत्वाचा आहे कारण की हा सामना जिंकणारा संघ येथील एका ट्रॉफीचा मानकरी होणार आहे अगदी चमचमत्या आणि गगनचुंबी ट्रॉफीज आपल्याला पाहायला मिळत आहेत सुधीर घरत सामाजिक संस्था नवघर उरण भाई चषक 2022 हा दैवित्यमान सोहळा यावेळेला दुधारी तलवार परंतु फुक्कट गेला वार प्रत्येक चेंडूवरती रिव्हर्सचा अस्त्र बाहेर काढतोय आणि याच्या दिवसामध्ये आजच्या रात्रीमध्ये हा खेळाडू या रिव्हर्स पटक्यांवरती यशस्वी देखील झालाय खूप वेळा त्यामुळे नक्कीच परंतु त्यावेळेला आपण पाहतो त्याच्यासाठी एक क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी लावला गेला पुन्हा एकदा रिव्हर्सचा अस्त्र बाहेर दुधारी तलवार परंतु फुक्कट गेला वार टाळ्यांचा कडकड 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 कडकडाट पाहायला मिळतो आपल्या खेळाडूंना प्रोत्साहन देण्यासाठी मनोबल वाढवण्यासाठी कारण की अजूनही खूप सारे प्रेक्षक कारण की एवढे प्रेक्षक जर तुमच्या मागे असतील ना तर नक्कीच यावेळेला फटका फसलाय परंतु चेंडू मात्र नो मॅन लँड मध्ये जातोय त्यामुळे इथं मात्र धाव घेण्याची चेष्टा देखील केली आहे परंतु इथं मात्र यज्ञेश यावेळेला स्ट्राईक सोडणार नाही कारण की गेल्या मॅच मध्ये तुने त्यांना बाद जरूर केलास परंतु इथं त्याला कर्तृत्व दाखवावं लागणार आहे इथं परेश घरत यांच्या माध्यमातून त्याला प्रत्येक षटकारासाठी 500 रुपयाचं पारितोषिक असेल आणि ते पारितोषिक तो फटकवतोय की फटकवत नाही कारण की त्याच्यामध्ये ताकद आहे क्षमता आहे पाहूया ती क्षमता या मैदानामध्ये तो दाखवेल का हा प्रश्न जरूर निर्माण झाला यावेळेला चेंडू मात्र जातोय घरंगळत बॅकवर्ड पॉइंटला क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि इथं आपण पाहतोय की रनआउटच्या माध्यमातून फलंदाज यज्ञेश मात्र बाद होताना आपल्याला पाहायला मिळतोय
आणि याही वेळेला यज्ञेश थोडासा नाराज आहे. पहिल्या मॅच मध्ये देखील रनआउट झाला, याही मॅच मध्ये रनआउट झाला. शेवटचे अंतिम 2 चेंडू अजूनही शिल्लक आहेत. नवीन फलंदाज विक्रांत म्हात्रे उर्फ मॉर्कल या नावाने ओळखला जाणारा खेळाडू आपल्याला पाहायला मिळतोय. परंतु निशिकांत स्ट्राईकवर शेवटच्या 2 चेंडूवरती 2 मोठे फटके आपल्याला पाहायला मिळतील का? धावसंख्या मात्र अगदी थांबली आहे, जवळपास रुसली म्हणेन मी डोंगरी संघावरती. याही वेळेला इथं क्रिकेट मधली आत्महत्या आपल्याला पाहायला मिळते आणि निशिकांत मात्र या वेळेला बाद होताना आपल्याला पाहायला मिळतोय. नवीन फलंदाज मचिंद्र म्हात्रे मैदानामध्ये जाईल. शेवटचा अंतिम चेंडू आणि आता मात्र अगदी लो स्कोरिंग सामना आपल्याला पाहायला मिळतोय. असं वाटलं होतं की या मॅच मध्ये डोंगरी संघ एक चांगली कामगिरी करेल, परंतु इथं मात्र घडलं उलटच. अगदी चांगली गोलंदाजी पाहण्याचा अगदी दुर्मिळ योग आला. यावेळेचा चेंडू नीटसा बॅटवरती आला नाहीये, त्यामुळे 1 धाव तर आली आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि इथे एकच धाववरती समाधानी मानावाला. पंचांचा इशारा इथं नो बॉलचा आलाय, त्यामुळे 1+1 2 धावा इथं मिळणार आहेत. नवीन फलंदाज संकेत या वेळेला मैदानामध्ये जाताना आपल्याला पाहायला मिळतोय. धावसंख्या मात्र ऑनबोर्ड आपल्याला पाहायला मिळतील. एकोणीस धावा आता मात्र धावपटलावर पाहायला मिळतात. शेवटचा अंतिम चेंडू असेल, गोलंदाज दीपचा हा चेंडू असेल आणि पाहूया शेवट गोड करतोय का मोरकालला आपल्या संघासाठी. परंतु इथं मात्र 1 धाव घेण्याची चेष्टा आणि हा फलंदाज बाद होतोय. म्हणजे 19 धावांवरती ही पारी समाप्त होते. म्हणजे हा सामना जिंकण्यासाठी अक्कादेवी चॅम्पियन मोठी जुई संघाला तब्बल 20 धावांची गरज असेल. नक्कीच दरम्यान हा सामना जिंकण्यासाठी नक्कीच डोंगरी संघाला आता मात्र तारेवरची कसरत करावी लागेल, कारण की चेंडू असतील 18 आणि 20 धावांची गरज असेल आणि समोर अक्कादेवी चॅम्पियन मोठी जुई संघ आहे. आणि मोठी जुई संघ म्हटला तर शेवटपर्यंत खोलवर फलंदाजी, की खऱ्या अर्थानं त्यांची फलंदाजी इतकी कडक का आहे तर त्यांची सर्वात महत्त्वाची आहे ती प्रॅक्टिस. अगदी कडक प्रॅक्टिस त्यांची आपल्याला पाहायला मिळते आणि त्यांच्या प्रॅक्टिसमुळेच त्यांचे जे फलंदाज आहेत ते मोठे मोठे फटके खेळताना आपल्याला पाहायला मिळते, की जास्तीत जास्त मोठे मोठे फटके मारण्याची त्यांची प्रॅक्टिस होताना आपल्याला पाहायला मिळते. परंतु इथं मात्र टिचून मारा करावा लागणार आहे तो मात्र डोंगरी संघाला सामना जिंकण्यासाठी, कारण की निर्धारित 18 चेंडूमध्ये त्यांनी फक्त 19 धावा जमवल्यात. त्यामुळे कंपल्सरी चेसिंग हा स्पर्धेच्या नियमानुसार हा सामना जिंकण्यासाठी त्यांना कराव्या लागणार 20 धावा. उद्याचा दिवस म्हटलं ना तर अगदी आनंदाचा दिवस आहे, कारण की उद्या खूप सारे प्रेक्षक आपल्याला मैदानावरती पाहायला मिळतील. कारण की उद्या करावे गावातील अगदी जबरदस्त डॅशिंग समालोचक दशरथ पाटील साहेब या स्पर्धेसाठी समालोचन करण्यासाठी येणार आहेत. त्यामुळे नक्कीच त्यांचं आगळं वेगळं समालोचन ऐकण्याची नामी संधी आमच्या लाडक्या प्रेक्षकांना देखील मिळणार आहे. फलंदाजी जोडी एका बाजूला निमिष
आणि निनाद आणि कारण की आपण पाहतोय इथं मात्र अकादेवी जो धाकटी मोठी जुई संघ पॅक केला तो नक्कीच अजय 74 पॅकर ध्रुव जयवंत पाटील बोकडुडा यांच्या माध्यमातून हा संघ पॅक केला गेला, त्यामुळे की त्यांचं नाव देखील घेणं गरजेचं असेल. आणि आपण पाहतोय अजय 74 यांच्या माध्यमातून अंकेशसाठी नक्कीच कायमस्वरूपी नक्कीच स्पॉन्सरशिप देखील करण्यात आली आहे, ही देखील आनंदाची गोष्ट असणार आहे. परंतु चला सामना चालू करायचा आहे, 20 धावांचा पाठलाग करायचा आहे. गोलंदाजीसाठी राज म्हात्रे गोलंदाजच्या ट्रॅकवरती सज्ज झाला, निनाद देखील स्ट्राईक वरती सज्ज झाला. कारण की निनाद म्हटलं तर नाद करायचा नाहीये, अगदी ज्याचं नाणं खणखणीत वाजताना आपल्याला खणखणीत वाजवताना नेहमी प्रत्येक मॅच मध्ये हा खेळाडूला आपण जरूर पाहिलाय. आजच्या रात्रीतील अगदी शेवटचा सामना रंगताना आपल्याला पाहायला मिळतोय. हा सामना अगदी कडक होताना देखील पाहायला मिळतोय. यावेळेला पॅकेट पॉइंट मधून चेंडू काढायचा होता, क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात आहे, त्यामुळे इथं मात्र वाऱ्याचा वेग चित्त्याची चपळाई दाखवत एक धाव इथं जरूर कंप्लीट केली आणि श्री गणेशा केला, अकाउंट ओपन केला. अजूनही सामना जिंकण्यासाठी 19 धावांची गरज आहे येणाऱ्या 17 चेंडूंमध्ये. कारण की सामना जर डोंगरी संघाला जिंकायचा असेल तर जवळपास तुम्हाला या संघाला मोठी जुई संघाला पूर्णपणे ऑल आउट करावं लागेल. कारण की शेवटच्या क्रमांकाचा देखील फलंदाज षटकार चौकार मारण्याची ताकद ठेवतोय असा संघ म्हणजे अकादेवी मोठी जुई संघ आहे. म्हणजे हा सामना जवळपास अगदी कडक होणार, यामध्ये तिळमात्र शंका नाही. यावेळेला चेंडू पॅड वरती आदळलाय आणि इथं मात्र पंचांचं बोट आभाळाकडे जात आहे, म्हणजे आंतरराष्ट्रीय नियमातील नियम क्रमांक 36चा वापर करत फलंदाज LBWच्या स्वरूपात होतोय पाचिता. जर बात केलं तर जरूर तुम्ही या सामन्यामध्ये शिरकाव करू शकताय. कारण की जवळपास अगदी शांत वातावरणामध्ये थोडंसं मॉचर देखील या मैदानामध्ये पाहायला मिळतोय. आणि जसं मैदानामध्ये मॉचर येतं ना तसं मात्र चेंडू अगदी हळवार मैदानाच्या बाहेर जातो, त्याची गती थोडीशी कमी होते, त्यामुळे नक्कीच त्याचा फायदा गोलंदाजांना होताना आपल्याला पाहायला मिळतो. थोडंसं दव देखील खेळपट्टीवर आपल्याला पाहायला मिळतं आणि त्याचा फायदा नक्कीच गोलंदाजांना देखील होताना पाहायला मिळतो. यावेळेला अगदी चांगला चेंडू आणि या चेंडूला सन्मान दिला, कारण की हीच चांगल्या खेळाडूची निशाणी असते की चांगल्या चेंडूचा तुम्ही सन्मान करा आणि वेड्यावाकड्या चेंडूचा तुम्ही समाचार करा. आणि यावेळेला पहिल्या चेंडूचा सन्मान केला, परंतु नक्कीच पुढच्या चेंडूला समाचार घेण्यासाठी तो सज्ज देखील झालेला आपल्याला पाहायला मिळतो. यावेळेला पॅडल स्वीप करायचा प्रयत्न, इथं मात्र फंबल झाला क्षेत्ररक्षक आणि नक्कीच चेंडू जातोय सीमा पार चौकार. डीजे मॅडी मॅडी दरम्यान नक्कीच थोडासा फटका खराब होता, परंतु क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी चाच पडला, त्याच्या पायातून हा चेंडू निघून गेला आणि 4 धावा इथं मिळाल्या. दरम्यान मी विनंती करतोय प्रेक्षकांना की जी शेकोटी पेटवली आहे ती थोडीशी वेजवायची आहे, आपणास विनंती असेल.
दरम्यानच्या काळामध्ये पुन्हा एकदा एक चोरटी धाव आपल्याला पाहायला मिळाली आहे. मी आयोजकांकडून खूप सारी सूचना येते की जी शेकोटी प्रेक्षकांनी पेटवली आहे ती आपण विझवायची आहे मित्रांनो. कारण की आपण पाहतोय आजूबाजूला या पोलच्या तारा देखील गेल्या आहेत. कारण की तुम्ही शेकोटी पेटवून जाल पण आजूबाजूचा परिसर जळून जाईल. कारण की आजूबाजूला अगदी सुकं जंगल आहे, गवत देखील सुकलेलं आहे. त्यामुळे जी आग तुम्ही पेटवली ती विझवून टाकायची आहे. यावेळेचा अगदी वेगानं चेंडू टाकला आणि हा डॉट बॉल पाहायला मिळतोय. षटक संपते पहिलं आणि या पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावपलकर आपल्याला पाहायला मिळते ती 6 धावा. त्यामुळे जाऊया डीजे कडे आणि ऐकू एक सुमधुर संगीत. थँक्यू डीजे. जाऊया मॅच कडे. नक्कीच पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. मॅन्डेटरी पॉवर प्ले देखील संपला गेला. त्यामुळे इथं क्षेत्ररक्षण पूर्णपणे विखुरलं जाईल. येणाऱ्या 12 चेंडूंमध्ये आता जवळपास 12 चेंडू आणि 14 धावांची गरज आहे. इथं मात्र राजच्या पावलावर पाऊल टाकून मात्र गोलंदाजी करावी लागणार आहे. गोलंदाजामध्ये बदल झाला. पाहूया निशिकांतच्या हातामध्ये चेंडू आहे. पाहूया निशिकांत कशा प्रकारची गोलंदाजी कर की समोर अंकेश कामोडकर आहे. कारण की या खेळाडूचा जर तुम्ही शांत ठेवू शकाल तर नक्कीच या सामन्यामध्ये देखील तुमची पकड मजबूत होईल. परंतु या खेळाडूंना जर मैदानामध्ये हाकार माजवला तर या षटकामध्ये हा सामना संपवण्याची ताकद या खेळाडूमध्ये आहे. कारण की नक्कीच त्याची ताकद आपण उरण प्रीमियर लीग मध्ये देखील पाहिली आहे. यावेळेचा फटका. इथं मात्र क्षेत्ररक्षक थोडासा फंबल झाला, चाच पडला आणि त्याचा फायदा नक्कीच मिळाला अंकेशला. एक धाव इथं जोडली गेली. नक्कीच महेंद्रसिंग धोनीची आठवण करून देणारा आकडा यावेळेला स्कोर कार्डवरती आपल्याला पाहायला मिळाला 7. इथं नक्कीच थेंबे थेंबे तळे साचे या उक्तीप्रमाणे खेळ होताना अकादेवी मोठी जुई संघाचा आपल्याला पाहायला मिळतोय. परंतु असा खेळ कधी आम्हाला पाहायला मिळाला नाहीये. परंतु नक्कीच हा सामना जिंकायचा. यावेळेला तडाखा दिलाय. चेंडू जाईल मिड विकेट, सीमा रेषेच्या बाहेर षटकार. अजूनही 7 धावांची गरज आहे. 13 धावा ऑनबोर्ड. जे प्रेक्षक हा सामना ऑनलाईन अजूनही पाहतायत त्यांना विनंती करते की पुढचा मॅच उद्याच्या दिवसाचा पहिला मॅच ज्या संघांचा आहे सोनारी आणि भेंडकल संघ, त्या दोन्ही संघाला विनंती करतोय की तुम्हाला 7 वाजता इथे रिपोर्ट करायचा आहे. कारण की उद्या आपल्याला खूप सारे सामने खेळवायचे. त्यामुळे नक्कीच विनंती राहील की आपण लवकरात लवकर या मैदानामध्ये येण्याची कृपा करायची आहे. यावेळेचा चेंडू हाही चेंडू लांब धाडायचा प्रयत्न होता परंतु चेंडू डॉट बॉल पाहायला मिळतोय. निर्धाव चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय. अजूनही 7 धावांची गरज आहे आणि हळूहळू धोक्याची लहर मात्र येते. परंतु हा सामना जवळपास संपाच्या बेतावरती देखील आपल्याला पाहायला, कारण की 7 धावांची गरज आहे. यावेळेला नीटचा चेंडू बॅटवरती आला नाही. घरंगळ चेंडू चालला अलंग द कार्पेट. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी पाहायला मिळतोय संकेत पाटील आहे. 1 धाव जरूर मिळणार आहे. म्हणजे आता जर पाहिलं नंतर एका फटक्याचं काम आहे सामना जिंकण्यासाठी. परंतु तो फटका अंकेशच्या बॅटमधून येईल का, हा विजयी फटका? यावेळेला आर पार रामदेव बाबा पतंजली षटकार आणि टाळ्यांचा गल्लोष आणि डीजे. आपण एक